राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। सकाळची वेळ आहे, सकाळचे 8 वाजते मित्रांनो, 7:30-8 वाजते आलते। आणि आज आपल्या सोयाबीनला जवळजवळ 89 दिवस पूर्ण झालं। सोयाबीन आता पिवळं पडाले। इकडल्या साईडला आपण मिरच्याला आहे ती साऱ्या सोडली त्या काल आपलं मिरच्या म्हणून कांद्याला। तर तुम्हाला पाठीमागल्या कॅमेराने दाखवतो। जो ब्लॉग कंटिन्यू बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। आता जागी सोयाबीन पिवळं पडाले आणि जवळजवळ 15-20 दिवसात येईल पाऊस बी कंटिन्यू। 5-7 दिवस झालं, जवळजवळ 29-30 तारखेपासून जी पाऊस उघडला आहे ती आज 4-5-6 तारीख आहे। पाऊस कसलाच नाही, मस्तपैकी ऊन पडाले। फक्त आता सोयाबीन काढायच्या टायमाला पाऊस येऊन म्हणजे झालं। तर बघू पुढे वातावरण कसं होते का होते। सध्या तर ऊन मस्तपैकी वेळभर पडाले। तर उडदावाच्या ही ती राशी आमच्याकडे व्हालत्या। तर आता सोयाबीनचं कसं होते का होते काय माहीत नाही। तर असू द्या बघा, ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला पाठीमागला कॅमेराने दाखवतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर बघा, तर इकडल्या साईडला आपण तिकडं आपलं मुगाचं रान होतं, इकडं आपण कांद्याला सोडलं होतं काल रान। तर मूग काढून आपलं कांदे इकडे क्लिअर केले, सऱ्या सोडून घेतली त्या इकडं कांद्याला। आपल्याला एवढंच घरच्या घरी आपल्याला घरच्या पुरतं लावायचं, आपल्याकडे नाही बकळ लावायचं नाही आणि ते आहे। तर तिकडून आपल्याला ज्वारी गहू ती होते परत। तर इकडल्या साईडला आपण सऱ्या सोडून घेतली त्या काल भरपूर काम होतं, काय व्हिडिओ काढणं झालं नाही। आणि बघा सोयाबीन बघा पिवळं पडाले। तर आहे का इथून इकडं सऱ्या सोडल्या, इथून इकडं मोकळा। तर सोयाबीन असं पिवळं पडाले। आता जवळपास अजून 8-15 दिवसात काढायला येईल। तर शेंगा बी तुम्हाला दाखवतो बघा, शेंगा कशा आहेत का। असे बोडापासून जे माल आहे ते भरपूर आहे का, हाय बऱ्यापैकी। काय बघू नशिबान जेवढं होईल तेवढं होईल। ही JS 335 वाहन आहे मित्रांनो। तर आहे का असं आहे। तर एकच झाड तुम्हाला नाही बरं का, बघा नाही का माल बघा अशा पद्धतीने हा आता भरलाय। जवळजवळ ह्याला 89 दिवस पूर्ण झाले ते। सोयंगा बी मस्त निब्बर झाले ते अशा पद्धतीनं। तुम्हाला वाटतं तशी एका जागी दाखवली हो आहे का, बा तर एकच झाड आहे ह्याला अशा शेंगा त्या आलत्या बऱ्यापैकी। 2 फवारण्या ही ती झालत्या। आणि अशा पद्धतीने सोयाबीन आता पिवळं पडायला लागले। आणि एक 8-15 दिवसात आपलं सोयाबीन काढायला येईल। तर काढायला आल्यावर बी नक्की व्हिडिओ टाकेन। तर असं वातावरण आहे, थोडंसं ढगाळ वातावरण झाले पण इळभर मस्तपैकी ऊन पडाले, त्यामुळं काय तेवढं टेन्शन नाही। तर शेंगा ही तेव्हा असं पिवळ्या पडाल ते आता बघा अशा पद्धतीनं माल आहे। शेंगा व्हायची पिवळ्या पडायला दिसत असतील। तर झालं अजून 8-15 दिवसात येते काढायला, पाला बी मस्तपैकी गळाला आहे। तर म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं। तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कोण चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा।